करायचं. आज काय भाऊ आपण माहिती आहे का, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज. बरोबर आहे. पंचायत राज म्हणजे काय? आता इथं काय टॉपिकचं नाव काय, रुरल लोकल गव्हर्नमेंट बॉडीज म्हणजे स्थानिक संस्था, म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्वराज्य संस्था दोन आहेत, एक स्थानिक आपल्या ग्रामीण आणि एक शहरी. ग्रामीण म्हणजे कोणत्या आपल्या ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. आणि शहरीमध्ये नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत. बरोबर. तर आज आपण पाहणार आहोत ग्रामीण, पाहू आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि त्याचा पुढचा टॉपिक जो आहे तो कोणता आपला, शहरी. ह्या सगळ्यांना मिळून एकच शब्द पंचायत राज. पंचायत राज पण म्हणतं किंवा स्थानिक स्वराज्य संस्था पण. असं नाही की पंचायत राज शब्द आला म्हणून कन्फ्यूज व्हायचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून. स्थानिक स्वराज्य संस्थेलाच काय म्हणतात, पंचायत राज. बरोबर की नाही? मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या, आपल्या रुरलच्या कोणत्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. बरोबर आहे की नाही? मग आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत का नाही, ह्याची निर्मिती कधी झाली, घटना निर्माण झाली त्यावेळेस त्याची निर्मिती केली का नंतर केली? आता घटना जेव्हा निर्माण झाली, घटना निर्माण झाल्यानंतर घटनेमध्ये कलम 40 टाकले, ते मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 40 आहे. त्याच्यामध्ये एवढं सांगितलं की ग्रामपंचायत संघटन करायचं. म्हणजे अशी घटनेमध्ये खूप मोठी तरतूद दिली नाही कलमामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थांना एक वेगळा पार्ट असेल. आता कसं मूलभूत हक्क वेगळे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, पुन्हा आपलं केंद्र शासनाचे सगळे स्ट्रक्चर दिले, राज्य शासनाचे दिले, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, राज्यसभा, नगर परिषद, विधानसभा, हे कसे पूर्ण कलमामध्ये दिले का नाही, डिटेलमध्ये दिले का नाही, तशी तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थांना केली नव्हती घटनेत. फक्त तिथं काय म्हणले होते की साधारण टॉपिक होता कलम 40, त्याच्यामध्ये एवढं सांगितलं होतं किंवा राज्य शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन ग्रामपंचायत संघटन करेल, म्हणजे ग्रामपंचायत स्थापन करतील, मग त्याच्यासाठी एक लोकल गव्हर्नर स्थापन करतील. फक्त एवढंच, म्हणजे त्याची पूर्ण स्ट्रक्चर सांगितलं नव्हतं. त्याच्यानंतर मग काय झालं, ज्यावेळेस आपले स्वतः आपलं घटना तयार झाली, 3-4-5 वर्षे गेले, बाकीचे सगळे संघ शासन, राज्य शासन वेगवेगळे कार्य करायला लागले. त्याच्यानंतर मग त्यांना कुठेतरी जाणवं लागलं किंवा स्थानिक संस्था म्हणजे जे गाव लेवलला आहेत, तालुका लेवलला आहेत, जिल्हा लेवलला जे आहेत, राज्य शासनाच्या खाली, यांच्यामध्ये कुठंतरी कमतरता निर्माण व्हायला लागली. हे विकासात खूप कमी पडायला लागले, त्यांचा विकास होत नाही. आणि महात्मा गांधी काय म्हणायचे, खेडेकडे चला. जोपर्यंत खेड्याचा विकास होत नाही तोपर्यंत वरचा विकास होणार नाही. म्हणजे विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास तेवढा होणार नाही. मग ज्यावेळेस या मंत्रिमंडळाला किंवा घटनाकर्त्यांना वाटलं की बाबा आता सरकार, शासनाला, जे शासन होतं त्यांना वाटलं की आता लोकल गव्हर्नन्सला अधिकार द्यावेत, त्यांचं पुनर्संकलन करावं, त्यांच्या ह्याच्यामध्ये ते परिपूर्ण हवेत त्यांच्या अधिकारात. त्यासाठी मग काय झालं की 1958ला, आपलं 1957ला बलवंतराव मेहता, नाव ऐकलं, बलवंतराव मेहता, ह्यांच्या अधिकाराखाली समिती स्थापन केली. ती का, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा अभ्यास करा आणि त्यांना एक स्ट्रक्चर किंवा त्यांची पुनर्मांडणी, त्यांच्या विकास होण्यासाठी काय लागेल, त्यांचा स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण अभ्यास करण्याची समिती स्थापन केली सरकारने, गव्हर्नमेंटने, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली 1957ला समिती स्थापन केली. तर ती समिती स्थापन करताना त्यांनी काय समितीचं नाव दिलं की बाबा, त्यावेळेस समुदाय विकास कार्यक्रम जो होता 1952ला चालू केला. समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय, तर ग्रामीण जनतेचं दारिद्र्य, गरिबी दूर व्हावी, त्यांना आत्मनिर्भर स्वावलंबनाचं कार्य व्हावं, म्हणजे त्यांच्यातील गरिबी आणि दारिद्र्य दूर व्हावं, याच्यासाठी समुदाय विकास कार्यक्रम चालू केला. मग त्या समुदाय विकास कार्यक्रमाचं पुनर्परीक्षण करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली, बलवंतराव मेहता समिती, 1957ला. मग त्या समितीने काय केलं की त्याच्यासोबत त्यांना फक्त एवढं सांगितलं होतं. मग त्या समितीने काय केलं, पूर्ण अभ्यास केला स्थानिक स्वराज्य संस्थांचा, म्हणजे स्थानिकला काय कमी, काय जास्त, त्याच्यामध्ये काय दिल्यावर काय होईल. अभ्यास केल्यानंतर त्यांनी काय केलं की लोकशाही विकेंद्रीकरणाची एक कन्सेप्ट दिली. ते काय म्हणले की लोकशाही विकेंद्रीकरण करावं लागेल. लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर प्रत्येक आपल्याला जी योजना राबवायची, काय करायचं, ही तळापासून वर राबवावी लागेल. म्हणजे अगोदर खालच्या लोकांचा विचार करावा लागेल, मग वर. म्हणजे कोणती योजना असेल तर अगोदर स्थानिक लेवलला चालू करायची, त्याच्यानंतर विस्तार करायचा. मग कालांतराने काय झालं की त्या लोकशाही विकेंद्रीकरणालाच पंचायत राज म्हणायला लागले. म्हणजे बलवंतराव मेहता समितीने अहवाल सादर केला, समिती स्थापना 1957 झाली. मग त्यांनी काय केलं की लोकशाही विकेंद्रीकरण म्हणून अहवाल सादर केला. मग त्या लोकशाही विकेंद्रीकरणालाच काय म्हणाले, पंचायत राज. मग त्यांचा अहवाल खूप मोठा आहे, त्यांनी काय काय शिफारस केला. मग त्यांनी आपल्या अहवालामध्ये त्रिस्तरीय म्हणजे 3 टायर
ही 3 टियर त्रिस्तरीय स्वराज्य आपलं पंचायत राज संस्था किती स्तर 3 स्तर त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये नमूद केले. 3 स्तर. 3 स्तर कोणते? वरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. बलवंतराय मेहता समिती स्थापना 1957, अहवाल त्यांनी 1958 दिला. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 स्तर केले. म्हणजे संस्था किती स्तर असायला पाहिजे? त्रिस्तरीय असायला पाहिजे. त्याच्यामध्ये खालच्या लेवलला वरच्या लेवलला जिल्हा परिषद, तालुकास्तरीयला पंचायत समिती आणि खाली ग्रामपंचायत. मग त्यांनी काय केलं? 3 स्तर सुचवले त्यांच्या अहवालात. मग 3 स्तर सुचवल्यामध्ये मग त्यांनी काय केलं? किंवा ग्रामपंचायत जे आहे का नाही, ह्यांची निवडणूक कोणाकडून व्हायला पाहिजे? प्रत्यक्ष मतदाराकडून. त्यांनी अहवालामध्ये भरपूर पॉईंट सांगितले. ग्रामपंचायतची निवडणूक प्रत्यक्ष मतदार व्हायची. पंचायत समितीची ज्या सदस्य असतील ते ग्रामपंचायत सदस्याकडून निवडून द्यायचे. जिल्हा परिषदेचे अप्रत्यक्ष. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलं? ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष निवडून द्यायचे. प्रत्यक्ष पाहिलेले काय? प्रत्यक्ष म्हणजे काय? लोकांनी निवडून दिलेले. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे ते अप्रत्यक्ष. म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांनी त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील त्यांनी तालुक्याचे सदस्य म्हणजे पंचायत निवडून द्यायचे आणि जिल्हा परिषदचे. तर त्यांच्या अहवालामध्ये भरपूर 200च्या आसपास तरतुदी होत्या. ते झाल्यानंतर मग सरकारने काय केलं? त्यांच्या शिफारस स्वीकारल्या आणि आता त्यांनी काय केलं की स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा पारित केला केंद्र शासनाने. केंद्र शासनाने काय केलं की प्रत्येक राज्याला सांगितलं का तुम्ही तुमचा स्थानिक स्वराज्य कायदा पारित करा आणि स्थानिक स्वराज्य स्थापना करा. बलवंतराय मेहता समितीने. मग त्याच्यानंतर मग सर्वप्रथम राजस्थाननी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पारित केला 2 ऑक्टोबर 1959. आता असा क्वेश्चन येऊ शकतो की सर्वप्रथम पंचायत राज संस्था कोणी स्वीकार केला? राजस्थान. राजस्थाननंतर आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर मग आसाम आहे, तमिळनाडू आहे. महाराष्ट्र नववं राज्य आहे. आपल्या महाराष्ट्राने कधी केला? 1 मे 1962. किती? 1 मे 1962. त्याचा आपण बघणार आहोत. आता हे झालं बेसिक स्ट्रक्चर याचं की स्थानिक स्वराज्य स्थापन कशी केली, काय झालं. मग काय केलं? ग्रामपंचायत आपलं हे पहिलं राज्य कोणतं? राजस्थान. परत नंतर सगळ्या राज्यांनी हळू चालू केली. तर आता आपण महाराष्ट्राचं बघू. मग आपलं महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठीक आहे बाबा, केंद्राची कोणती समिती स्थापन केली? बलवंतराय मेहता. मग महाराष्ट्राने काय केलं आपल्या किंवा बलवंतराय मेहता समितीची शिफारशी आहे त्याचा विचार करण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन केली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली. कोणाच्या? वसंतराव नाईक. 1960ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? केंद्राची कोणती होती? बलवंतराय मेहता 1957ची. आणि महाराष्ट्राची कोणती? वसंतराव नाईक 1960ला. कशासाठी नेमली होती? तर बलवंतराय मेहता समितीने शिफारशी केलं, त्याच्यामध्ये स्वीकारून महाराष्ट्रासाठी किती स्तर? 1 स्तर, 2 स्तर का 3 स्तर म्हणजे द्विस्तरीय का त्रिस्तरीय स्थानिक स्तर स्थापन करायची ह्याचा पूर्ण विचार करून त्या अहवालाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी एक अहवाल तयार करा असं आपल्या राज्य शासनाने समिती स्थापन केली. त्यावेळेस ते महसूल मंत्री होते वसंतराव नाईक 1960ला. मग वसंतराव नाईक समितीने काय केलं की बलवंतराय मेहता समिती आहे ना त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि वसंतराव नाईकनी महाराष्ट्रासाठी पण त्रिस्तरीय म्हणजे 3 टियर संस्था स्थानिक संस्था किती स्तर असावे? 3 स्तर असायला पाहिजे. ते कोणते? मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. म्हणजे महाराष्ट्राने पण काय केलं? त्रिस्तरीय स्वीकारली. जी कोणी सांगितली होती? बलवंतराय मेहता समितीने. वसंतराव नाईक समितीने काय केलं की महाराष्ट्रात पण त्रिस्तरीय असायला पाहिजे, 3 टायर. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की महाराष्ट्राने काय केलं की स्वतःचा कायदा केला. म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम 1961 याच्यानुसार 1 मे 1962ला महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली. बरोबर आहे. आता हे झालं आपलं लोकल बॅकग्राऊंड, स्ट्रक्चर झालं, हे बेसिक आहे. आता याच्यानंतर आपण बघूया आता लोकल गव्हर्नमेंट बॉडीज प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ सोशल लाईफ इन अवर कंट्री अलॉंग विथ द लोकल बॉडीज, द युनियन गव्हर्नमेंट, स्टेट. वर काय आपण युनियन बघितलं, खाली राज्य लेवलला स्टेट बघितलं. त्याच्यानंतर काय लोकल गव्हर्नमेंट बॉडीज आर ब्रॉडली क्लासिफाईड एज रूरल अँड अर्बन. काय सांगितलं? ग्रामीण आणि शहरी. बरोबर आहे. हिंदी चॅप्टर द ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 3 स्तर आहेत आपले. आर द रूरल लोकल गव्हर्नमेंट बॉडी दॅट आर कलेक्टिव्हली नोन ॲज द पंचायत राज इन्स्टिट्यूशन. म्हणजे मी सांगितलेलं तेच आहे. याच्यामध्ये आता यांनी काय सांगितलं? युनियन गव्हर्नमेंट, संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन. बघा, द ॲडमिनिस्ट्रेशन इन अवर कंट्री इज कॅरिड ॲट 3 लेवल्स. आपली स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? 3 त्रिस्तरीय 3 लेवलची आहे.
द ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द एंटायर कंट्री इज कॅरिड आउट बाय द युनियन गव्हर्नमेंट. सब्जेक्ट्स डिपेंड्स फॉरेन अफेअर्स, करन्सी, टीचार द ज्युरिडिक्शन युनियन गव्हर्नमेंट ॲट द सेकंड लेवल स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे केंद्राचे कोणते काम आहे? संरक्षण आहे, परराष्ट्र व्यवहार आहे, चलन आहे. त्याच्यानंतर मग राज्य शासनाचं कोणतं कार्य असतं? त्याच्यामध्ये सांगितलं आहे की लॉ म्हणजे कायदे करायचं, लॉ अँड ऑर्डर, हेल्थ, एज्युकेशन आहे, लोकल गव्हर्नमेंट बॉडीज वर्क ॲट द थर्ड लेवल. आणि तिसऱ्या लेवलला कोणती आहे? आपली स्थानिक स्वराज्य संस्था. आता लोकल गव्हर्नमेंट बॉडी कोणती? रूरलला काय पाहिलं आपण? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. अर्बनला नगर पंचायत, म्युनिसिपल नगर परिषद आणि महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता मग ग्रामपंचायत पाहू. आता मेन टॉपिकला ग्रामपंचायत. बेसिक कळालं ना? बेसिकमध्ये काय ना, केंद्रामध्ये समिती स्थापन झाली बलवंतराव मेहता 1957ला. त्यांनी स्त्री तर शिफारस केली. त्याच्यानंतर महाराष्ट्राने पण त्यांचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक यांची समिती स्थापन केली 1960ला. त्यांनी पण काय केलं की त्रिस्तरीय आपली सिस्टीम असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग हे झालं. मग आता काय झालं? ग्रामपंचायत. त्यानंतर महाराष्ट्राने कायदा पारित केला कोणता? 1961ला. आणि तो लागू केला 1 मे 1962 पासून. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम. बरोबर आहे. आता ग्रामपंचायत जे आहे का नाही, ग्रामपंचायतसाठी एक सेपरेट कायदा आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. तो 1958 पासून लागू आहे. म्हणजे आपण हे अधिनियम कशासाठी केला? तो वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी. पण ग्रामपंचायतसाठी काय? आपला ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र व्हायच्या अगोदर बॉम्बे आणि प्रांत सेपरेट होता, एकत्र होता. कोणता? गुजरात आणि बॉम्बे. त्यावेळेसच ग्रामपंचायतला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998 लागू आहे. तो कायदा त्यावेळेस पारित केला. त्याच्यानुसारच मग आणखी पण ग्रामपंचायत करायला चालतंय. ग्रामपंचायत कारण कशामध्ये चालतंय? ग्रामपंचायत अधिनियम, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. आणि वसंतराव नाईक समिती शिफारस त्यांनी काय केलं की 1961ला त्रिस्तरीय स्थापन केली. त्याच्यानंतर मग त्यांनी कायदा कशासाठी केला? फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती. ग्रामपंचायतीसाठी केला का? नाही. ग्रामपंचायतचा कशानुसार चालतो? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. बरोबर. आता ग्रामपंचायत आहे. आता ग्रामपंचायतचं इलेक्शन किती वर्षांनी होतं? निवडणूक किती वर्षांनी होते? आपण आता सगळी टर्म 5 वर्षाचीच आहे. केंद्र शासन, लोकसभा असेल, विधानसभा असेल, बरोबर आहे. 5 वर्षांनी निवडणूक होते, बरोबर आहे. आता ग्रामपंचायत स्थापना कशानुसार केली आपण? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार. आणि मी एक अगोदर सांगितलं कोणतं? घटनेतील कलम 40. जे की घटनेमध्ये एक कलम टाकलं होतं आपण मार्गदर्शक घटना तयार करताना. त्याच्यात काय लिहिलं होतं की ग्रामपंचायत असली पाहिजे. संघटन करण्यासाठी राज्य शासन नंतर त्यांनी तरतुदी कराव्या. एक मोगम कलम टाकलं होतं. मग ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार आणि घटनेच्या कलम 40 नुसार झाली. बरोबर आहे. आता याची रचना कशी ग्रामपंचायतची? आता ग्रामपंचायत रचना काय आहे? स्ट्रक्चर काय आहे? कशी ग्रामपंचायत बनल? किती सदस्य असतील? किती लोकसंख्या असेल? बरोबर आहे की नाही? आता आपण एवढा पॅरेग्राफ वाचून घ्या. द ग्रामपंचायत लुक्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. म्हणजे खेड्यासाठी ग्रामपंचायत असते, बरोबर आहे. इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज इज लेस दॅन 500, 2 or more such village come under one gram panchayat. It is then called a group gram panchayat. The gram panchayat carries out the function relating to water supply, electricity, registration of births, dates and marriages. आता या ग्रामपंचायतचं काय इन्फॉर्मेशन दिली आपली, बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्या पाहिजे? 500. आता इथं 500 दिले, काही ठिकाणी 600 पण आहे. इथं 500, काय पुस्तकामध्ये अधिनियमामध्ये 600, बरोबर आहे. तर मग किती लोकसंख्या पाहिजे? कमीत कमी लोकसंख्या किती पाहिजे? ही मिनिमम लोकसंख्या 500. मग समजा आता काही असे खेडे आहेत, दुर्गम भागात आहेत, डोंगराळ भागात आहेत, काहीतरी वस्त्या आहेत, त्यांची लोकसंख्या 500 भरतच नाही. असे थोडके काय अंतरावर टुकटुक आहेत. कुठं 10च वस्त्या आहेत, कुठं 12 आहेत, 15 आहेत, एकत्र एक गाव नाही, पण त्यांची लोकसंख्या अशी 500 कमी भरते, बरोबर. मग त्यावेळेस काय करायचं की त्यांना आपण काय म्हणतो? मग ग्रुप ग्रामपंचायत. म्हणजे काही गावांनी काही खेड्यांनी एकत्र यायचं आणि आपली ग्रामपंचायत तयार करायची. मग त्यांची लोकसंख्या 500च्या पुढे जाईल. किती होईल?
समजा एक खेड आहे किंवा छोटं गाव आहे, 10-15 वाटांची लोकसंख्या 200च भरते, ग्रामपंचायत स्थापन करता येईल का नाही. मग त्यासारखीच आणखी 1-2 खेडी बघितली तर ह्यांची सगळ्यांची मिळून आपण एक ग्रामपंचायत बनवली तर त्याला काय म्हणतात, ग्रुप ग्राम. ते कधी स्थापन होते, ज्यावेळेस लोकसंख्या 500च्या कमी असेल त्या खेड्यांची किंवा त्या गावांची, त्यानंतर मग आपण ग्रुप ग्रामपंचायत स्थापन करतो. मिनिमम 500 किंवा 600ची संख्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं मग, मॅक्झिमम किती आहे तर मॅक्झिमम असं काय सांगितलं नाही. मॅक्झिमम आज 17,000 असेल, असे मिनिमम 20,000 पाहिजे. आपण मॅक्झिमम 20,000 पाहिजे. कोणत्याही ग्रामपंचायत लोकसंख्या 20,000 पाहिजे. कारण काय होतं, 20,000 नंतर आपण मग ते ह्याच्यामध्ये जातं नगरपंचायत, बरोबर आहे का नाही. मग आता किती, मिनिमम 500, बरोबर आहे का नाही. मग आता सदस्य किती असतील ग्रामपंचायतमध्ये, लोकसंख्येनुसार सदस्य किती असतील, हा बरोबर आहे का नाही. किती लोकसंख्येनुसार किती सदस्य असतील. तर कसं आहे, आता समजा आपण काय तर 500, आता 500 ते 1000, 500 ते किती, 500 ते 1000 किंवा 1000, 2000 असं असू शकतं ना. मग 500 ते 1,500 लोकसंख्या असेल तर 7 सदस्य असतात. म्हणजे कोणती ग्रामपंचायत स्थापन केली तर त्याचे मिनिमम सदस्य किती पाहिजे, 7 पाहिजेत. किती पाहिजेत, 7 पाहिजेत. मग 7 असतील, काहीचे 9 असतील, त्यानंतर मग 11 असतील, 13 असतील, बरोबर आहे का नाही, 17 असतील. पुस्तक 17 पर्यंत दिले, 17 सदस्य संख्या ग्रामपंचायतची. मग 500 ते 1,500 असेल किंवा 3,000 असेल, 3,000 ते 4,000 असेल, बरोबर आहे की नाही. आता 500 ते 1,500, 1,500 ते 3,000 याच्यामध्ये किती सदस्य संख्या असतात. आता सदस्य संख्या जी आहे ती लोकसंख्येनुसार ठरलेली सदस्य संख्या, बरोबर आहे की नाही. जी लोकसंख्या असेल त्यानुसार आपण 7 देऊ शकतो, 9 देऊ शकतो, 11, हा 13 असेल, 15 असेल, 17 असेल. आता हे झालं स्ट्रक्चर, झालं ग्रुप. आता पंचायत समिती, आपलं ग्रामपंचायत आहे की नाही. आता ग्रामपंचायतचे आरक्षण असेल ग्रामपंचायतीमध्ये, आरक्षण आता आपण पाहिलं होतं लोकसभेत आरक्षण होतं, पहिल्या कोणासाठी होतं, SC ST साठी. आता महिलांसाठी पण झालंय, विधानसभेला पण आरक्षण होतं SC ST साठी. मग आता ग्रामपंचायतला कोणाकोणासाठी आरक्षण असेल असं काय वाटतंय, असेल का आरक्षण का नसेलच, कोणाकोणासाठी असेल आरक्षण काय. हो महिलांसाठी, बरोबर आहे. हा SC ST आणखी कोणासाठी असेल, तर आता काय माहिती आहे का, की ज्या वेळेस आपण अधिनियम बनवला, काय झालंय, ज्या वेळेस ह्याला घटनात्मक दर्जा दिला ग्रामपंचायतला, मी नंतर सांगेन, घटनात्मक दर्जा दिला का 73व्या घटना दुरुस्ती 1992 त्याच्यानंतर मग आरक्षण तरतूद केली नव्हती. त्याच्यानंतर मग आता 2009 आणि 11ला आरक्षणाची तरतूद केली. याच्यामध्ये 50% आरक्षण महिलांना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत, सगळीकडे जातात, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतमध्ये 50% महिलांसाठी, 27% ओबीसीसाठी. किती, ओबीसीला किती, 27% ओबीसीला. आणि जे बाकीचे SC ST आहेत ना, म्हणजे अनुसूचित जाती जमाती, ह्यांचं आरक्षण त्या गावातील लोकसंख्येनुसार, त्या तालुक्यातील लोकसंख्येनुसार, त्या जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार ठरवायचं. त्यांचं असं फिक्स नाही आरक्षण. महिलांना किती, 50%, ओबीसीला किती, 27%. पण जे आहेत का नाही आपले अनुसूचित जाती आणि जमाती, यांचं आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येनुसार ठरवायचं. समजा काही गावात किती लोकसंख्या असेल त्याच्यानुसार सदस्य ठरवायचे त्यांचे. समजा काही समजा 1,500 लोकसंख्या काय गावची, त्याच्यामध्ये 500 लोक यांचे SC ST, मग त्या 500 लोकसंख्या प्रमाणात त्यांना जागा ठेवायच्या, बरोबर आहे का नाही. आणि जर ते झाल्यानंतर मग आता हे आरक्षण जे आहे का नाही, हे आरक्षण ग्रामपंचायत सदस्याला पण आहे आणि सरपंचाला पण आहे. सदस्य सरपंच, पण उपसरपंचाला आरक्षण लागू नाही. हे आरक्षण सरपंच पदासाठी पण आहे, उपसरपंच पदासाठी आरक्षण नाही. त्या पदाला कोणतंच आरक्षण नाही, सदस्य आणि फक्त सरपंच पद ग्रामपंचायतला, सरपंच आणि सदस्य. उपसरपंचाला आरक्षण लागू नाही. कोणतं, हो असंच आहे ते, पण नाही, उपसरपंच हे नेमावं लागतात, आहे तसंच काम तेच आहे. पण ते काय आहे, स्थानिक स्वराज्य उपसरपंच नेमणं कंपल्सरी आहे, म्हणजे नेमावर नेमतात ते उपसरपंच. सरपंच असेल तर उपसरपंच, मग तिकडे सभापती, उपसभापती, तिकडं कुठेही असेल पंचायत समितीला, आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, बरोबर आहे. आता ग्रामपंचायत काय फंक्शन काय आहेत, त्यांचे कार्य काय आहेत,
कामं काय काय असतील ग्रामपंचायतची. आता ग्रामपंचायत निवडणूक होते, बरोबर आहे. मग ते निवडणूक वार्ड पद्धतीने होते. वार्ड माहिती आहे का? आपण म्हणतो ना, हे एक वार्ड आहे, हा वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2. मग समजा आता 9 सदस्य आहेत ग्रामपंचायतीमध्ये, त्यांचे वार्ड किती असतील? 3 वार्ड. नाही, एका वार्डमध्ये 3 सदस्य असतात, किंवा 2 पण करता येतात. समजा 7 सदस्य संख्या आहे, तर कसं करायचं, म्हणजे वार्डमध्ये विभागले असतात 2, 3. मग ते वार्ड कोण ठरवतं? तहसीलदार ठरवतो. तालुका लेवलचा तहसीलदार माहिती आहे ना, तालुक्याला तहसीलदार असतो. ते तहसीलदार काय करतात? वार्ड ठरवतात ग्रामपंचायतचे, बरोबर नाही. आता ग्रामपंचायतचे आपण हे बघू, कार्य बघू. कार्य काय काय ग्रामपंचायतचे, कामं काय असतील ग्रामपंचायतचे कामं? इथं काय काय सांगितले बाबा? वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा आहे, लाईट आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ म्हणजे जन्म नोंदणी आहे, मृत्यू नोंदणी आहे, पुन्हा विवाह नोंदणी आहे, बरोबर आहे का नाही. मेन कार्य काय असतील, तर त्याच्यामध्ये मग सार्वजनिक सुव्यवस्था असेल त्या गावामध्ये, सुव्यवस्था पाण्याचं काम, पुन्हा स्वच्छ पाणी पुरवठाचं, त्याच्यानंतर मग स्वच्छता, गावातील रस्ते, त्याच्यानंतर लाईट बिल, दिव्याची व्यवस्था, रस्त्यावर दिवे असतात का नाही, त्यांची व्यवस्था. त्याच्यानंतर मग जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी असेल, विवाह नोंदणी असेल, त्याच्यानंतर मग लघु पाटबंधारे असतील आपल्या गावातले, म्हणजे आपले गाव असतात त्या साईडला एक नदी किंवा तर बंधारे बांधायचे, त्याच्यातून पाणी पुरवठा गावात आणायचा. मग गावासाठी पाणी पुरवठा असेल तर बोरवेल आपण म्हणतो ना त्यांना, ते पण त्यांच्या अंडरच येतं, बरोबर आहे की नाही. पुन्हा कृषी असेल, कृषीची काय कामं पण ग्रामपंचायत अंडर येतात. कृषी हा विषय जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीला आहे, पण त्याची काही कामं ही ग्रामपंचायतला मिळतात. कुटीर उद्योग असतील, कुटीर उद्योग म्हणजे कोणते? छोटे छोटे उद्योग असतात का नाही, हा, कुठं पापड उद्योग असेल, नंतर आणखी छोटे छोटे, हा, असे हे उद्योग पण ग्रामपंचायत अंडर येतात. पशुसंवर्धन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, हे म्हणजे जिल्हा परिषद लेवलला आहे, पण त्याची छोटी छोटी कामं ग्रामपंचायतला पण. जसं एखादा क्वेश्चन आला, ठीक आहे, आता कृषी हा विषय जिल्हा परिषदमध्ये, पशुसंवर्धन त्यांच्याकडेच आहे, पण त्यांची नोंदणी म्हणजे थोडं कामं इथं पण होऊ शकतात, म्हणजे त्यांचा उल्लेख ग्रामपंचायतमध्ये येऊ शकतो. आता ग्रामपंचायतचं उत्पन्न साधन काय आहे? आता ठीक आहे, उत्पन्न कसं मिळतं ग्रामपंचायतला? हा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पाणीपट्टी असेल, कर असतील, स्थानिक कर असतील, स्थानिक कर म्हणजे जकात असेल. समजा आता एक ग्रामपंचायत आहे, पुण्यामध्ये ग्रामपंचायत आहे, ती ग्रामपंचायत थोडी डेव्हलप व्हायली, म्हणजे ग्रामपंचायतची पुढची स्टेप कोणती? नगरपंचायत. मग ती ग्रामपंचायत जी आहे का नाही, ती नगरपंचायत म्हणजे रूपांतरित होणार आहे काही दिवसांनी, पण तिथे थोडा विकास झाला आहे. मग टोल असेल, एखादा करमाबा, एखादा समजा पुणे एक जिल्हा आहे, त्याची ग्रामपंचायत आहे, ती अशी नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये येते. म्हणजे तिथं काही टोल कर असतील, टोल कर म्हणजे कोणते? वाहनांचे कर असतील, ते पण ग्रामपंचायतला त्या एरिया क्षेत्रात आकारण्याचा अधिकार आहे. जकात कर म्हणतात त्याला. यात्रा कर आहे, बाजार कर आहे, त्याच्यानंतर पाणीपट्टी, घरपट्टी आहे, बरोबर आहे का? हो हो. आता आपण पाहतो का नाही, बाजारात लोक विकाय बसतात, त्यांच्याकडे काही लोक येतात आणि चिठ्ठी देऊन जातात रोज. पावती असते ना. हे कर, यात्रा आणि बाजार कर आहे का नाही, ग्रामपंचायतला पण आकारायचा अधिकार आहे, पंचायत समितीला नाही, जिल्हा परिषदला. कोणाला? जिल्हा परिषद आणि त्यांच्या आकारात्या, बरोबर आहे का नाही. मग बाजार असेल, बाजार तळ म्हणतो आपण, यात्रा कर असेल, पार्किंग, हो, पार्किंगचं पण असते. म्हणजे त्याच्या गावाच्या अंडर जे जे काही, आता समजा मोठं गाव आहे, तिथे यात्रा असेल, किंवा या आठवडे बाजार भरत असेल, किंवा काही जमीन त्या गावची भाड्याने दिली असेल कोणत्या तरी सगळ्यांना, त्यांचं कर त्यांच्या अंडर येतो. त्याच्यानंतर महसूल असतो, जमीन महसूल. आता कसं असतं, आपलं गाव आहे, आता जमीन महसूल तालुक्याच्या ठिकाणी वळवतो सगळा, जमीन महसुलातली काही रक्कम ग्रामपंचायतला मिळते, जमीन महसुलातली ग्रामपंचायतला मिळते. त्याच्यानं कोणतं बघितलं मग? पाणीपट्टी, घरपट्टी, जकात असेल, जमीन महसूल मिळतो. जमीन महसूल आता कसं असतं का, कोणता नाही, आपला खरेदी विक्रीला जमीन महसूल, आपण त्याला रजिस्ट्री म्हणतो ना. आता घराची रजिस्ट्री असते, जमिनीची असते, हा, ते महसूल. म्हणजे असं उत्पन्नावर आणखी आपण महसूल आकारत नाही, उत्पन्नावर महसूल नाही आकारत, खरेदी विक्रीवर. जमीन असेल कोणती गावची, तर ती विकली, त्याला रजिस्ट्री म्हणतो आपण, रजिस्ट्री करतो ना, त्याचे काहीतरी पर्सेंट असतात. त्याच्यामधले जिल्हा परिषदला काही पर्सेंट मिळतात, पंचायत समितीला आणि नंतर ग्रामपंचायतला. जमीन महसुलाचा पण अंदाज स्त्रोत आहे. त्याच्यानंतर मग आता काय, एखाद्या गावचं तळ असेल, पाटबंधारे बांधले असतील गावातून, पाटबंधाऱ्यामध्ये छोटं तळ असेल, तर तळ्यामध्ये मासेमारी असेल, त्यांनी ठेके घेतलेले असतील, म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर एक तळ आहे त्या गावच्या, छोटं तळ असतं, तलाव असतो ना, त्याला तलाव म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मग
ग्रामपंचायत काय करते का ठेकेदारांना काय करते, माशाचा परवाना देते आणि ते मासे मच्छीमारी करतात ना, त्यातून मिळणारं उत्पन्न पण ग्रामपंचायतला मिळतं. आता बघितलं ग्रामपंचायत आपण काय काय पाहिलं, आता रचना बघितली, स्थापना पाहिली. स्थापना कधी झाली, अधिनियम 1958च्या कलम 5 आणि आपल्या घटनेच्या कलम 40 नुसार ग्रामपंचायत साधारण टर्म किती असते, 5 वर्ष. आता 5 वर्षामध्ये पण ग्रामपंचायत विसर्जन होतं. 5 वर्ष आहे, पण 5 वर्षाच्या अगोदर पण विसर्जन होतं. मग ते विसर्जन करायचा अधिकार कोणाला, राज्य शासनाला. ग्रामपंचायत विसर्जित करायची ते कोण करू शकतं, राज्य शासन करू शकतं. मग विसर्जन झाल्यानंतर 6 महिन्यात निवडणूक घ्यावं लागतं त्यांना. आता ग्रामपंचायत काय झालं, आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, यांचा महाराष्ट्रातला बराच 1.5-2 वर्ष कार्यकाळ वाढवला आहे. 2 वर्षाला निवडणूकच नाही. मग त्या अशा कंडिशनमध्ये पण ग्रामपंचायतचा कार्यकाळ वाढवता येतं. समजा काही अडचण आली तर निवडणूकच घेता आल्या नाही. समजा 5 वर्ष संपले, पण काही गव्हर्नमेंटला काहीतरी अडचण आहे म्हणून त्यांनी निवडणुकाच घेतल्या नाही, तर पहिले जे सरपंच पदावर असतात ना, तेच राहतात तोपर्यंत. जे पहिले लोक आहेत सरपंच असतील तेच राहतात. म्हणजे शासनाला विसर्जन पण करता येतं, कार्यकाळ पण वाढवता येतो. कोण करणार, तर राज्य शासन करणार. मग आपण त्याचं स्ट्रक्चर बघितलं होतं. रचनामध्ये काय, 500 लोकसंख्या असायला पाहिजे. त्यानंतर लोकसंख्येनुसार सदस्य किती असतात, 7 असतील, 9, 11, 13 असे वाढत जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आरक्षण पाहिलं होतं. 50% आरक्षण पाहिलं नाही, 27% ओबीसींना आणि अनुसूचित जाती जमातीच्या ह्याच्यानुसार, बरोबर आहे. मग त्याच्या ग्रामपंचायतीचे काय पाहिले आपण, कामं पाहिले. त्याच्यानंतर मग त्यांचं कर व्यवस्थापन, उत्पन्न स्त्रोत पाहिलं. आता द ऑफिस बियर्स अँड ऑफिसर्स ऑफ द ग्रामपंचायत, म्हणजे ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि अधिकारी. ते ऑफिस बियर्स म्हणजे काय, आपलं बियर्स म्हणजे काय, पदाधिकारी, आणि ते अधिकारी. आता सरपंच आहे. आता सरपंचाचं नाव ऐकलंच असेल. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, जसं इकडं संसदेचं पंतप्रधान, आपण लोकसभेचा पंतप्रधान, विधानसभेचा मुख्यमंत्री, सरपंच असतो. सरपंचाच्या अंडर काही सदस्य असतात, उपसरपंच पण असतो, बरोबर आहे की नाही. तर सरपंच जे पद आहे, आता सरपंच पदासाठी रचना त्याचं काय असेल, कार्य आपलं रचना म्हणजे आपण हे म्हणतो काय क्वालिफिकेशन त्यांना काय असेल, सरपंचासाठी काय क्वालिफिकेशन असेल, हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. आता पहिली गोष्ट नागरिक, आपण पहिल्यापासून लोकसभेपासून बघितलं, नागरिक असायला पाहिजे. आता लोकसभेला आणि विधानसभेला वयाची अट किती होती, तसं इथं 21 आहे. पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेला, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ह्यांना वयाची अट किती, 25 आहे, बरोबर आहे का. आता काय झालं, ग्रामपंचायतच्या सदस्यांना 1995च्या अगोदर काय होतं माहिती आहे का, की ग्रामपंचायत सदस्य निरक्षर म्हणजे साक्षर नसायला चालत होतं. म्हणजे त्याला लिहिता वाचता आलं असं काहीच नव्हतं. म्हणजे कोणी सरपंच म्हणून आता उभं राहू शकत होतं. फक्त तो काय पाहिजे, 21 वर्ष वय पाहिजे, तो नागरिक पाहिजे, आणि काय अटी होत्या. तर काय झालं, 1 जानेवारी 1995 पासून काय केलं की ग्रामपंचायतची अट केली 7वी पास. म्हणजे 1 जानेवारी 1995च्या अगोदर ग्रामपंचायतच्या क्वालिफिकेशन 7वी पास होते का नाही, कोणी होऊ शकत होतं. निरक्षर म्हणजे पहिली ना दुसरी काहीच न शिकलेला व्यक्ती. पण 1 जानेवारी 1995 काय केलं की ग्रामपंचायतच्या पदासाठी 7वी पास अट घातली. म्हणजे तो व्यक्ती कमीत कमी 7वी पास पाहिजे. 7वीच्या अलीकडे शिकला असेल तो नाही, 7वीच्या नंतरच पाहिजे, तर 7वी पास किंवा नंतर. ही अट कधी लागू केली, 1 जानेवारी 1995ला. त्याच्या अगोदर काय होतं, कोणी पण होऊ शकतो, निरक्षर व्यक्ती पण होऊ शकत होता, बरोबर आहे. आता इलेक्शन ऑफ ग्रामपंचायत आर हेल्ड एव्हरी 5 years, 5 वर्ष इलेक्शन होतं, बरोबर आहे. द इलेक्टेड मेंबर्स इलेक्ट सरपंच अँड डिप्युटी सरपंच फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. आता काय होतं, इलेक्शन झालं सरपंचाचं, सदस्य असतील, 7चे वडे असेल, 9चे असेल, 11चे असेल, त्याच्यामधनं काय अगोदर काय व्हायचं, सदस्य ठरवायचे. इथं काय दिले, सदस्य ठरवायचे. पण इतर तो रद्द केलेली, 2017ला एक रद्द केली ती. त्याच्यानंतर 2020ला जुनी पद्धत लागू केली आणि पुन्हा 22ला आता बदलली. इथं दिलेलं आहे का नाही, द इलेक्टेड मेंबर्स इलेक्ट सरपंच अँड डेप्युटी सरपंच फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. तर फक्त ही तरतूद आता डेप्युटी सरपंच लागू, उपसरपंचाला लागू. आता सरपंच कसे निवडतात माहिती, जनतेमधून निवडतात. मी त्या दिवशी सांगितलं होतं, सरपंच कोणातून, जनतेमधून निवडतो. पहिलं काय करायचे, समजा 7 सदस्य, आता 7 सदस्य एखाद्या ग्रामपंचायतला, तर 7 सदस्यामध्ये जर बहुमत असेल, 7ला किती बहुमत असेल, मग ज्याचे 4 सदस्य आहेत त्याचा सरपंच होणार.
आणि त्यांच्यामधनं मग एक उपसरपंच असणार. पण आता काय केलं, 2017ला सरपंच जनतेमधून निवडण्याची प्रोसेस केली. त्याच्यानंतर मग आघाडी सरकार आलं 2020ला, त्यांनी पुन्हा ही पहिलीच पद्धत ठेवली. पुन्हा डबल ह्यांचं युती सरकार आलं 2022ला, त्यांनी आणखी जुनी पद्धत लागू केली. म्हणजे सध्या सरपंच कोण निवडतात आता, जनतेमधून. म्हणजे ते सदस्य, पण ते ग्रामपंचायत सदस्य असतात सरपंच. आता 7 सदस्यांची बॉडी, तर 7 सदस्य वेगळे आणि ग्रामपंचायतचे उमेदवार सरपंच वेगळे असणार. म्हणजे आता समजा 3 वार्ड आहेत, बरं आपण 9 सदस्य धरू, 9 सदस्य, तर किती वार्ड आहेत, 3 वार्ड आहेत. तर 3 वार्डमध्ये किती सदस्य असणार, 3 3 3. मग प्रत्येक वार्डमध्ये आता सरपंचाचा एक सदस्य असणार, सरपंच म्हणून ते हे असणार, काय वार्डमध्ये चिन्हांकित असणार, त्याला उभा राहता येतं. म्हणजे पहिलं कसं असायचं, सदस्य 7 सदस्य असेल किंवा 9 असतील. हो, एकच सिंगल वोट. जसं आपण सदस्याला करतो, सदस्याला करायचं, सरपंचाला करायचं. हा, म्हणजे 2 वोट करायचे. आता आपण 9 सदस्याचे धरू बॉडी. नाही, आता काय पहिलं कसं होतं की जुनी पद्धत काय होतं, समजा 9 सदस्याचे आपली ग्रामपंचायत आहे, तर वार्ड किती असणार, 3. प्रत्येक वार्डमध्ये 3 सदस्य, प्रत्येक वार्डमधून 3 सदस्य निवडून येणार. हा, त्याच वार्डून मत. मग सर कोणता, हो हो हो, नाही ते कसं असतं ग्रामपंचायतला, आता वार्ड नेमून दिलेला असतात. समजा ही गल्ली, ह्या गडला वार्ड क्रमांक 1, ही गल्ली वार्ड क्रमांक 2, ही गल्ली वार्ड क्रमांक 3. म्हणजे गावचे मतदार यादी आहे ना त्याच्या, दुसरे की सरपंचाचा उभा राहण्यासाठी त्याला त्या गावचा मतदार पाहिजे, त्या गावाच्या मतदाराचं नाव पाहिजे. पहिले क्वालिफिकेशन विसरलं काय सांगितलं होतं, तो काय पाहिजे, पहिलं तर 21 वर्ष वय पाहिजे, त्याच्यानंतर तो नागरिक पाहिजे आणि त्याचं नाव त्याच गावच्या मतदार यादीमध्ये पाहिजे. असं नाही की दुसऱ्या गावचा व्यक्ती तो उभा राहू शकतो या गावामध्ये, नाही. म्हणजे त्याला सरपंच होण्यासाठी त्याच गावामध्ये, आता आपण विधानसभेला काय पाहिलं होतं, मुख्यमंत्री होण्यासाठी काय पाहिजे होतं, आपला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही यादीत नाव असेल तर. लोकसभेला पण तेच पाहिलं होतं, लोकसभेला का इंडियामध्ये, पण सरपंचाला त्याच गावचा मतदार पाहिजे, तो त्याचं नाव त्या मतदार यादीत पाहिजे. बरोबर आहे. मग आपण वाट पाहतो, आता 9 सदस्याची बॉडी, वार्ड आहे, 3 वार्ड आहेत. तर मग कसं असणार, 3 वार्डमधले 3 सदस्य, मग विरोधी पक्षाचे 3, जे सत्ताधारी म्हणजे 3 प्रत्येक उभा करणार, प्रत्येक पार्टी 3 उभा करणार. मग किती असू शकतात, मग 10 12 15 असं किती असतील त्या वार्डमध्ये. मग निवडून येणार फक्त किती, 3. मग ह्या वार्डमधील लोकसंख्या वेगळी, समजा त्या गावामध्ये 4-5 गल्ले आहेत, तर हे वार्ड क्रमांक आता 15 सदस्य आहेत. 15चे सदस्य असे विभागलेले असतात की प्रत्येक वार्डला समान लोकसंख्या. 1500 वार्ड, आपलं 1500 लोकसंख्या आहे, मतदार आहेत 1500. मतदार म्हणजे कोणते, 18+ वयाची प्रौढ व्यक्ती म्हणजे मतदार झाली ते. मग एका गावची लोकसंख्या 1500 आणि तिथं वार्ड आहेत 3. मग काय करणार, प्रत्येक वार्डला 500 लोकसंख्या देणार. वार्ड क्रमांक 500, वार्ड क्रमांक 2ला 500 आणि 3ला 500. म्हणजे पूर्ण लोकसंख्या विभागली कशी, सेम विभाजनमध्ये. मग त्या वार्डमधले जे निवडून येणार ते 500 लोक सदस्य त्यांचं प्रतिनिधित्व करणार, ते इकडचे 500. मग जुनं असं होतं, जुनी पद्धत. मग 9 सदस्य आले निवडून, त्याच्यामधून एक काय होणार, सरपंच आणि एक उपसरपंच. पण आता पद्धत बदलली. मग काय होणार माहितीये का, सरपंचाचा 1 वोट हे प्रत्येक वार्डमध्ये लोकांना द्यावा लागणार. वार्डमध्ये पण त्याचं मतदान 1 नंबरमध्ये होणार, 2 नंबरला, 3 नंबरला होणार. 3 वार्डमध्ये मतदान होणार सरपंचाला. समजलं? हो, एक सिंगल, पण ते प्रत्येक वार्डमध्ये वेगळं मत. हा, आता माझं नाव ह्या मतदार गावातल्या वार्ड क्रमांक 1 मध्ये, काहींचं 2 मध्ये, मला मतदान 1 मध्येच करायचं, सरपंचाला पण 1 मध्येच आणि सदस्याला पण एकच होणार. हा, एकच होणार. सांगतो, 1500 मतं कोणाला पडणार, ह्या 9 सदस्यांना, आणि आखी 1500 मध्ये कोणाला पडणार, सरपंचाला. हा, तेच बरोबर. 1500 मतामधून 9 सदस्य निवडून येणार आणि 1500 मतामधूनच एक सरपंच. म्हणजे सदस्याचे मत वार्डनुसार होणार. समजा आता अख्खा गाव मिळून करणार. आता वार्डमध्ये किती सदस्य असतील, मग 3 तर निवडून द्यायचे ना, किती उभा राहतील, मग त्याच्यामध्ये नंबर 1 नंबर ज्यांना जास्त मतं पडतील ते 3 सदस्य आले. पण सरपंचाचं कसं, 3 वार्डमधली सगळे मतं काउंट करायचे. नाही ना, वेगळाच हा नवीन सिस्टीमनुसार. पहिलं काय होतं, इनडायरेक्ट होतं. जेव्हा प्रत्यक्ष आपण राष्ट्रपती सारखं केलं, मुख्यमंत्र्यासारखं थोडक्यात, मुख्यमंत्री, पंतप्रधान, आणखी पण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कसे निवडतात, अप्रत्यक्ष, म्हणजे सदस्यांमधूनच ना, सदस्यांना निवडून जातात, आपण डायरेक्ट देत नाही. मग सरपंचाचं पण तसंच होतं.
मग 2017ला भाजप सरकार त्यांनी सिस्टीम आणली ती, 2020ला आघाडी सरकारने बंद केली, आणखी वापस 22ला सरकार त्यांनी आणली. मग आता सरपंच जनतेमधून आहे. समजलं ना आता कसं निवडून येतोय. मग सरपंच 9, आता 9 सदस्याची बॉडी झाली आणि सरपंच एक 10वा. समजा आता उपसरपंच आता आपल्याला हे करायचं आहे, नॉमिनेट करायचं आहे. तो उपसरपंच कसा होईल, सदस्यामधून होईल. हा, आता 9 सदस्याची बॉडी आहे, 9 सदस्याची, मग 9 सदस्यामधून उपसरपंचाला किती मतं पाहिजे बहुमताला? मग 5, बरोबर आहे की नाही. समजा वेळ अशी आली की एका सदस्य गैरहजरच आहे, 9 मधला तो नाहीच, आणि 4-4च मतं पडली उपसरपंच निवडणुकीत, तर मग कसा ठरवायचा उपसरपंच? हा, बरोबर आहे, तो निर्णायक मत देऊ शकतो, जसं आपण अध्यक्षाचं पाहिलं होतं ना. मग सरपंच निर्णायक मत देऊ शकतो, बरोबर नाही. म्हणून आता सिस्टीममध्ये काय झालं नवीन ह्याच्यामध्ये, सरपंचाला एक निर्णायक मत आलंय. कोणत्या ठिकाणी समसम मतं पडली, उपसरपंच निवडणूक असेल किंवा एखादा ठराव का पारित करायचा असेल, गावामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, ग्रामसभा असेल, ग्रामसभेमध्ये आपण मतदान घेतो एखादा निर्णय घेण्यासाठी, मग सरपंचाला पदावरून दूर करताना त्याला मतदानाचा अधिकार नाही. जसं आपण अध्यक्षाला पाहिलं तर आहे, पण सरपंचाला काय नाही, म्हणजे तो देऊ शकतो मत. मग कसं होईल, निर्णायक देऊ शकत नाही, तो निर्णायक नाही देऊ शकत. अध्यक्षाला काय पाहिलं होतं आपण विधानसभेच्या, लोकसभेच्या? हा, बरोबर आहे, उपाध्यक्ष देऊ शकतो. सरपंच निर्णायक मत इथं पण देऊ शकत नाही, फक्त काय करायचं पहिल्या फेरीमध्ये, जसं अध्यक्ष सारखं सेम पहिल्या फेरीमध्ये मत देऊ शकतो, निर्णायक मत देऊ शकत नाही, बरोबर नाही. बघा, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंट द डेव्हलपमेंट स्कीम ऑफ द विलेज, म्हणजे गावचा विकास करायचा आहे, त्याचे विकास आराखडा तयार करायचा आहे, काय आपण ग्रामसभेत पाहते. द मेंबर ऑफ द ग्रामपंचायत कॅन ब्रिंग अ मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स आणि सरपंच, आता सरपंचाला आपल्याला पदावरून दूर करायचं आहे. हु इज नॉट कॅरिंग आउट द रिस्पॉन्सिबिलिटी प्रॉपरली, म्हणजे सरपंच गैरवर्तणूक केली असेल, भ्रष्टाचार केला असेल, कामात रांगी करत असेल, तर त्याला आपण पदावरून दूर करू शकतो, बरोबर नाही. इन द ऑप्शन्स ऑफ द सरपंच, डेप्युटी सरपंच लुक्स आफ्टर द वर्क ऑफ ग्रामपंचायत, सरपंचाच्या अनुपस्थितीत काम कोण करणार? सरपंच. आपण हा बघितलं. आता ठीक आहे, आता सरपंचाचं काय पाहिलं आपण, त्याची कार्यकाळ पाहिला. हो हो, बरोबर आहे. आता सरपंच आहे का नाही, आता सरपंचाचं आरक्षण पाहिजे. आता ग्रामपंचायतला आपण आरक्षण बघितलं होतं का नाही, सरपंच पदाला आरक्षण असेल का? असेल ना. ग्रामपंचायतला सदस्याला बघितलं आरक्षण आहे, आता सरपंचाला आरक्षण असेल का? काय वाटतं, असेल का? तिकडे लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांना होतं का आरक्षण? मग इथे सरपंचाला असेल का? सेपरेट इलेक्शन येतोय ना. हो हो, काय वाटतं, असेल ना. सरपंचाला आरक्षण आहे, आणि ते आरक्षण कोणतं असणार आता? महिला पण झाल्या पाहिजे. हो हो, हे आरक्षणाचं लक्षातच ठेवायचं, अख्खं पार स्थानिक स्वराज्य संस्थेला काय 50-27, 50 कोणाला? महिलांना, ओबीसीला, आणि SC ST त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. हा, मग हे आरक्षण आहे, बरोबर आहे. हे आरक्षण आता सगळं नगरपालिका, महानगर, नगरपंचायत सगळं सरपंच असेल, मग पण सभापती उपसभापतीला नुसार बदलतंय, ते नंतर सांगतो मग कसं बदलतंय. फक्त एक बेसिक आरक्षण म्हणलं की आराखडा ठेवायचा 50-27 आणि त्याप्रमाणात. आता सरपंचाला आरक्षण असंच आहे. आता हे आरक्षण जे आहे का नाही सरपंचाचं, हे कसं आहे आरक्षण? 50% महिलांसाठी, 27% ओबीसीसाठी. पण कसं ते माहिती आहे का, त्या जिल्ह्यातील सरपंच टोटल असते. समजा एक जिल्हा, आता पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये काय 200-300 सरपंच आहेत, एक आकडा पाहू. समजा 100 सरपंच आहेत पुणे जिल्ह्यात, किती? 100. मग ते 100 सरपंचापैकी 50% आरक्षण, 50% कोणाला असतील आरक्षण? महिलांना. 27% आणि अनुसूचित जाती जमातींच्या प्रमाणात काय 10-12 काय मिळतील त्या. आणि पद आता बरोबर आरक्षण तर भेटलं, मग आरक्षण ठरवायचं कसं? आता आरक्षण दिलं ना आपण सरपंच पदाला, समजा जिल्ह्याचे 100 सरपंच आहेत, त्यांना 27% ओबीसीला, 50% महिलांना, आणि बाकींना त्यांच्या लोकसंख्येनुसार जाती जमातींना. म्हणजे ठरवायचं कसं आरक्षण? कोण ठरवतं आरक्षण? ते ठरवायचं कसं? नाही, स्टेट नाही, राज्य ठरवतं. रोटेशन पद्धत म्हणजे माहिती का? रोटेशन करायचं, फिरवायचं मत. आता समजा आता काय केलं की चिठ्ठ्या टाकून आपण म्हणतो ना काहीतरी करायचं, मग राज्य काय करतं, ते अधिकार तहसीलदारला देतं. तहसीलदार काय करतात, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये काय करतात, चिठ्ठ्या टाकतात. आता ग्रामपंचायत निवडणूक आहे,
तर त्या गावात जायचं. समजा आता ह्या वर्षी ओबीसीला भेटलं लोकसंख्येनुसार, पुन्हा महिलाला भेटलं, पुन्हा मग अनुसूचित जमातीला रोटेशन पद्धतीने करायचं. कोणत्या ह्याचं आरक्षित करायचं ते ना? हा हा ते लकी ड्रॉ हो लकी ड्रॉ. हा सरपंचसाठी मग ते राज्य ठरवतं. ओव्हरऑल ते ठरवणार. नाही नाही आता समज 10 चिठ्ठ्या टाकलेल्या हो बरोबर आहे बरोबर. रॅन्डम 3 करायचे. हा म्हणजे रोटेशन पद्धत म्हणजे कसं की प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे थोडं. हा. समजा आता 50% महिलाला आरक्षण आहे, मग कंटिन्यू महिला जर राहतील सरपंच असं होणार आहे का? 5 वर्ष टर्म हा असं आहे. मग काय काय रोटेशन पद्धत म्हणजे काय प्रत्येकाला फिरवायचं. आपण काय म्हणतो आपण ते आपण खेळत नाही कोणता ड्रॉ म्हणतात तो. हा तसं हो सरपंच पदासाठी. हा बाकीसाठी नाही रोटेशन पद्धत. आणि त्याचा फॉर्म्युला कोण ठरवतं? राज्य शासन. मग राज्य शासनाचा अधिकारी कोण? तहसीलदार असते. बरोबर आहे का? आता बरोबर हो तसंच बरोबर आहे. हो हो आणि ते मलाच फिक्स केलं. तू तर महिलाच आहे. तुझ्या गावात तू होती, माझ्या गावात तू महिलाच होती. बरोबर ते परमनंट ठेवलं मला. कसं चालणार ना? आता समजा ह्या टर्मला 5 वर्षाला महिलांना दिलं, पुढच्या टर्मला ओपनला ठेवू, पुढे ओबीसी, पुन्हा एससी एसटी, म्हणजे रोटेशन नाही फिरवत राहायचं सगळ्यांकडे. मग त्या अधिकार राज्य शासनाला, मग राज्य ठरवून तसं. मग राज्य शासन त्यांनी काम कोण करतात? तहसीलदार किंवा एखादे सार्वजनिक प्राधिकारी असतील. तहसीलदार नसतील तर मग त्यांच्या वरच्या लेवलचे उप डिप्टी कलेक्टर असतात. आता आरक्षण बघितलं. आता आपण काय बघू की राजीनामा कोणाला देतात? सरपंच, उपसरपंच, सदस्य. राजीनामा कोणाला देतात? उपसरपंचाला आरक्षण नाही. एवढं लक्षात ठेवायचं. उपसरपंचाला आरक्षण नाही. हा मेंबर हातात सदस्य ठरवतात कोणाला करायचं, बहुमत असेल त्याला. मग राजीनामा कोणाला दिले? सरपंच. हो वरच्या बोर्डला द्यावाच लागतो. कोणाला देतील? पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. हा मग कोणाला देतील? सदस्य कोणाला देतील पहिले? उपसरपंच कोणाला देतील? हा बरोबर आहे. सरपंच सदस्य पण सरपंच. मग सरपंच कोणाकडे देतील? पण नगर नाही, नगरपालिका हे समोर येत नाही. हो कोणाकडे पण. हा हा आता आपण बघतोय फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण रुरल. हो बरोबर आहे. काय करतात? ठीक आहे आता ग्रामपंचायत आहे, एवढं मोठं मध्ये कोणतरी आहे ना पंचायत समिती. मला राज्यामध्ये सरपंचाला राहून द्यायचं आहे, तर ठीक आहे. काही राज्यामध्ये पंचायत समिती नसेल तर ते कोणाला देणार? मग जिल्हा अध्यक्षाकडे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. मग पंचायत समितीमध्ये असताना सरपंच डायरेक्ट जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यामध्ये देतील का? मध्ये कोणतरी आहे ना, मग पहिला त्याचा विचार होईल ना. बरोबर आहे का नाही? मग सरपंच काय करतात? तर त्यांचा राजीनामा सभापती कोण म्हणजे अध्यक्ष कोणते? पंचायत समितीचे. पंचायत समिती सभापतीकडे राजीनामा देतात. बरोबर कळालं ना कोणाकडे? आणि पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्षाकडे देतात. हे पुन्हा आपण बघणार. आता सरपंच आहेत ना, आता राजीनामा कळाला कोणाकडे? आता सरपंचाला आपल्याला पदावरून दूर करायचं आहे. आता पदावरून आपण पाहिलं कोणाकोणाला गेलं तर राष्ट्रपतीला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, उच्च न्यायाधीशांना, विधानसभेच्या अध्यक्षांना प्रोसिजर पाहिली. मग ह्याची कशी असेल प्रोसिजर? तर सरपंचांना पदावरून दूर करायचे. हो नाही सर, आता एवढं मोठी ग्रामपंचायत समिती बसेल असं वाटतं काय? छोटीच आहे ना आपली 5-10. तिकडे 288 सदस्य असतात महाराष्ट्र विधानसभेला. बरोबर ना? मग समिती स्थापन करायची कोणाला असते? न्यायाधीशांना फक्त. राष्ट्रपतीला पण नाही आणि विधानसभा लोक अध्यक्षाला. समिती मला फक्त एकच लक्षात ठेवायचं, महाभियोग कोणाचा? न्यायाधीशांचा. त्रिस्तरीय समिती असते. राष्ट्रपतीला आहे का? विधानसभेच्या अध्यक्षाला नाही, लोकसभा अध्यक्षाला नाही. मग आता थोडक्यात सरपंचाला पदावरून दूर करायचं. करावं लागणार आपलं, करता येईल, अधिकार आहे ना. आता माणूस इलेक्टेड झाला मग त्याला पदावरून दूर करायचा अधिकार पण आहे. मग तो कोणाला असेल? कसं दूर करायचं? काय आठवतंय का? आपण मागे एवढा अभ्यास केला त्याच्यातून काय सुचतंय? हो ग्रामसभेला असला पाहिजे का? असला पाहिजे. ग्रामसभा बघणार तर पण खालचा पॉईंट आहे हे ग्राम हो बरोबर आहे ना. त्याच्यानंतर मग सदस्याला काय असेल का अधिकार? तो ठराव सांगू शकतो की असं असं करा. अधिकार नाही. बरोबर आहे.
तुम्हाला काय वाटतं, सदस्याला असेल का ग्रामसभेला असेल? ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभा काय? त्या गावातील मतदार यादीमध्ये नाव असलेले 18+ प्रौढ व्यक्ती म्हणजे ग्रामसभेचे सदस्य. 18+ व्यक्ती म्हणजे कोण? त्या गावाच्या मतदार यादीमध्ये नाव असलेले सदस्य म्हणजे ग्रामसभेत सामील होणे सदस्य. तर मग आपल्याला थोडक्यात आता राष्ट्रपतीला आपलं सरपंचाला पदावरून दूर करायचं. कसं करायचं? मग कोण कोण भाग घेतील? ग्रामसभा घेईल, सदस्य घेतील, आणखी दुसरं कोण घेईल? दुसरं कोण नाही ना आता राहिलं. गावचे लोक आणि गाव सदस्य. हो हो. मग पहिलं काय, आता पहिलं जुनं काय होतं माहिती आहे का? जुनी पद्धत काय होती, ज्यावेळेस सरपंच जनतेमधून निवडत नव्हते त्याच्या अगोदर काय होतं, किंवा साधं कसं काय करायचं, सदस्याचा ठराव घ्यायचा. समजा 7 सदस्याची बॉडी किंवा 9ची बॉडी, तर 9 मधल्यांनी जर 2/3 बहुमत होतं, मग सदस्यांनी फक्त भाग घेतला आणि विशेष बहुमत आपण तिकडे पाहिलं होतं. कुठं पाहिलं होतं? हा, तेवढ्या सदस्यांनी जर सरपंचाला पदावरून दूर केलं किंवा मतदान केलं तर सरपंच म्हणून तो राहत नव्हता का, म्हणजे त्याला पदावरून हटवलं जात होतं. आता नवीन पद्धत, ज्यावेळेस सरपंच हा जनतेतून निवडला लागला त्यावेळेस सरपंचाला पदावरून दूर करायची पद्धत बदलली. सरपंच जनतेमधून आहे ना, पहिलं काय व्हायचे, लोक निवडून द्यायचे सदस्यांना, मग सदस्य मग सरपंचाला निवडायचे. मग सरपंच अप्रत्यक्ष निवडला ना, मग जनतेचा काही त्यावेळेस सहभाग नव्हता सरपंचाला पदावरून दूर करण्यात, कारण अप्रत्यक्ष होता ना. हा हा. आता राष्ट्रपतीला पण काय पाहिलं होतं की अप्रत्यक्ष निवडून दिलं, तर मग त्यांना पण दूर करायला ते सदस्य लागत होते ना. हा तेच, बरोबर आहे की नाही? पण आता आपण निवडून दिले सरपंचाला मग ग्रामसभेचा पण काहीतरी सहभाग पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता नवीन पद्धत काय आहे ग्रामसभेत आपल्या सरपंचाला दूर करायची, तर पहिलं काय करायचं की सदस्यांनी काय करायचं की 2/3 सदस्य, म्हणजे समजा 7 सदस्य आहेत किंवा 9 आहेत, 9 सदस्यापैकी 2/3 सदस्यांनी तो ठराव पारित करायचा. कशासाठी? सदस्यांनी, की सरपंचाला पदावरून दूर करायचे. मग त्या अगोदर काय करणार, पहिली सूचना कोणाला देणार? नाही, सरपंचाला पदावरून दूर करायचं कोणाला सांगणार? कोणतरी मेन व्यक्ती, हेड अध्यक्ष पाहिजे ना त्या सभेचा. उपसरपंच पण आहे. आता हे तर सगळे एकच झाले, पण बाहेर शासनाचा व्यक्ती पाहिजे ना कोणतरी. नाही, तहसीलदार, तलाठी नाही, तहसीलदार. मग सदस्याला काय करावं लागतं, एक सूचना तहसीलदारला सांगायला होतं की बाबा आम्हाला सरपंचाला दूर करायचंय, ठराव पारित करायचा आहे. मग तहसीलदार काय करतात, बैठक बोलवतात, सभा बोलवतात. मग तहसीलदारांनी सभा बोलवल्यानंतर त्या सभेत सदस्यांनी 2/3 बहुमताने तो ठराव पारित केला तर पुढची प्रोसिजर करता येते. म्हणजे समजा 7 सदस्य, 7 मध्ये 2/3 म्हणजे थोडक्यात 5, 9 असतील तर 7. मग ह्या सदस्यांनी जर ठराव पारित केला तर तो बघितला की तो ठराव पारित झाला, ती प्रोसेस झाली. त्याच्यानंतर मग काय होतं, तहसीलदार कळवतात कलेक्टरांना, म्हणजे जिल्हा अधिकारी असतील. मग जिल्हा हे कोणतं सदस्याचं बहुमत किती तुटत, मग जिल्हा अधिकारी काय करतात, आता ग्रामसभेची बैठक घेतात. ग्रामसभेची बैठक घेतात. मग ग्रामसभेच्या बैठकीमध्ये काय करतात माहिती का, की ग्रामसभा आहे ना, आता ग्रामसभा यांचं बहुमत किती, पहिलं किती घेतलं त्यांना बहुमत, 2/3 सदस्यांनी त्यांचा ठराव पारित केला, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मग तहसीलदार बैठक बोलवतात, सभेचे अध्यक्ष ते बसवतात किंवा दुसरा कोणतरी पदाधिकारी बसवतात. त्याच्यानंतर मग ग्रामसभेमध्ये 2/3 बहुमताने किती, आपलं 3/4, तिकडे किती होते सदस्याचं, किती 2/3, आणि ग्रामसभेचं किती, म्हणजे पूर्ण सदस्यांचं किती, 3/4 बहुमताने जर ठराव पारित झाला. म्हणजे समजतंय का? एवढंच लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट काय केली की बाबा सदस्यांनी काय केलं की 2/3 सदस्यांनी काय केली की एक नोटीस दिली, ह्याच्यामध्ये मांडली, आपल्या ग्रामपंचायतमध्ये मांडली. किती, म्हणजे ठराव सुरू करायचा आहे, सरपंचाची पदावरून दूर करायची प्रोसेस सुरू करायची, त्यासाठी किती लोकांचं मतदान लागतं, 2/3. मग 2/3 लोकांनी काय केलं की सांगितलं ग्राम पंचायतमध्ये सदस्यामध्ये सांगितलं की सरपंच असतो, सगळेच असतो उपस्थित, किंवा ह्याला आपल्याला पदावर दूर करायचंय. मग 2/3 सदस्यांनी काय केलं की मान्य केलं. हां, मग ते झाल्यानंतर मग ते कळवणार कोणाला, तहसीलदारला. मग तहसीलदार काय करणार, बैठक बोलवणार. मग तहसीलदारने बैठक बोलवल्यानंतर मग तिथं किती बहुमत पाहिजे, 3/4. तहसीलदाराच्या बैठकीमध्ये सदस्याच्या किती, 3/4 जर मतं मिळाली तर तो ठराव पारित झाला त्यांच्या बैठकीत.
सुरू करायचा किती सदस्य म्हणजे किती बहुमत आहे ग्रामपंचायतला सरपंचाला पदावरून दूर करायची प्रोसेस करण्यासाठी किती मतं लागतात 2/3. मग 2/3 मतं झाल्यानंतर मग काय केलं किंवा हे समजा तहसीलदारला कळवलं सदस्यांनी त्यांनी. मग तहसीलदारांनी बैठक घेतली. मग त्या बैठकीमध्ये सरपंचाला दूर करायचा ठराव एकूण सदस्याच्या किती मतांनी 3/4 2/3 आणि 3/4. मग ते ठराव पारित झाला. त्याच्यानंतर मग कलेक्टर कळवणार आपल्याला तहसीलदार कळवणार कोणाला जिल्हाधिकाऱ्यांना. मग जिल्हाधिकारी एक बैठक बोलवणार. ती विशेष सभा असते ग्रामसभा असते ती. तहसील कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी एक तर अध्यक्षांपासून किंवा दुसऱ्यांच्या वतीने कोणतरी व्यक्ती. मग ग्रामसभेची सगळी बैठक बोलवली जाते. मग त्या ग्रामसभेमध्ये आणखी ठराव पारित केला जातो. त्यासाठी फक्त साधं बहुमत लागतं. साधं बहुमत म्हणजे काय आलं ना पहिल्या 2/3 बहुमत कशाला ठराव मांडायला 3/4 कायला सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित व्हायला. आणि त्याच्यानंतर मग कलेक्टर काय करतात ग्रामसभेची एक विशेष सभा बोलवतात. त्या ग्रामसभेमध्ये मग ग्रामसभा कोणाची असते सगळ्या गावात लोकांची ज्यांच्या मतदारांनी नाव आहे 18+ लोकांचं त्यांच्या साध्या बहुमताने म्हणजे 50% समजा 100 सदस्य तर 50 लोकांनी मतदान केलं गुप्त पद्धतीने तर त्या दिवसापासून मग तो सरपंच राहत नाही. हे जर अवघड प्रोसेस काढली नवीन काय नाही त्यांनी बहुमतासाठी कळलं ना. पहिलं किती 2/3 सदस्याचं आणखी 3 आणि ग्रामसभेचं किती साधं बहुमत म्हणजे 50% पैकी जास्त म्हणजे 50. त्या दिवसापासून मग सरपंचला पदावरून दूर करता येतं. ग्रामसभेचा आता महत्व आलंय ग्रामसभेला. सदस्याचं बहुमत किती 3/4 आणि ग्रामसभेचं किती. आता समजा आता ग्रामसभेची तेवढी सदस्य संख्याच नाही. आता काय झालं की बाबा आता सदस्यांनी ठराव पारित केला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवली हां तर मग ग्रामसभेची आता काहीच लोक आले. समजा एका ग्रामसभेमध्ये गावामध्ये 100 मतदार आहेत म्हणजे ग्रामसभा किती लोकांनी झाली 100 लोकांनी झाली. त्याच्यापैकी 10, 12, 15, 20 लोक आली तर मग आता मतदान घ्यायचं का नाही सदस्य पूर्ण नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल काही संख्या फिक्स असेल ना कोरम म्हणतात त्याला. मग त्या सदस्य संख्येच्या 15% किंवा 100. आता आपण इकडे बघितलं लोकसभेला किती होता 1% होता सदस्याच्या 110 लोकसभेला किंवा विधानसभेला. तर मग आता ग्रामसभा बोलवायची त्याच्यात मतदान घ्यायचंय तर लोकच नाही आले तर काय करायचं. मग काहीतरी ठरवलं असेल ना कायद्याने तर त्या मतदाराच्या 15% त्या गावामध्ये जेवढे मतदार आहेत 18+ त्यांच्या 15% किंवा 100 ह्याच्यापैकी जास्त असेल ते. आणि ते जरी नसेल तरी ग्रामसभा होते त्याला बंधन नाही. तरी पण मतदान घेता येतं. समजा 10 आले 12 आले 15 आले 20 आले असं म्हणता येत नाही असतील तेवढेच. समजा आता जिल्हाधिकाऱ्यांना काय वाटलं किंवा 10 लोक आले घ्यायचं का नाही तरी पण घेता येते. कारण सांगितलं की ते एकूण मतदाराच्या 15% किंवा 100 जास्त असेल ते नसेल तरी पण ग्रामसभा घेता येते. म्हणजे कळालं ना महाभियोग. आता आपला सरपंचाचं पदावरून दूर करायचं काय सदस्यांचे पहिले ठराव मांडायचं तो ठराव पारित करण्यासाठी 3/4 आणि ग्रामसभेचं साधं बहुमत. आता त्याच्यामध्ये आणि कंडिशन काय आहे की बाबा सरपंचाला निवडणूक समजा आता निवडणूक झाली आज निवडणूक झाल्यापासून ग्रामसभेची पहिली बैठक भरली तर ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीपासून ग्रामसभेचा कार्यकाळ किती असतो ग्रामपंचायतीचा 5 वर्षे. मग समजा असं काय असेल की बाबा निवडणूक झाली सरपंच नेमला तर सरपंचाला पदावरून दूर करायचं मग किती दिवसांनी करता येतं. समजा पहिल्या बैठकीपासून करता येतं का 6 महिन्यांनी करता येतं का वर्षांनी करता येतं का 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी असं काय असेल का लगेच करता येतं. समजा सरपंच शपथ घेतली आज सरपंच नेमला उपसरपंच नेमला त्यांची पहिली बैठक पण झाली मग लगेच त्याच्या काही दिवसांनी लगेच 8-10 दिवसांनी आपल्याला सरपंचाला पदावरून दूर करता येतं का 2 वर्षांनी काय इकडे कसं आहे का तर इकडे विधानसभा मुख्यमंत्र्याला पण तर असे काय आहे का त्यांना कधी पण करता येतं ना. अविश्वास ठराव आणतो ना आपण तिकडं काय आणतो तिकडं अविश्वास ठराव तो कधी पण आणू शकतो. पंतप्रधान शपथ घेतल्यापासून 1, 2, 3 म्हणजे किती दिवसात आणू शकतो. पण इथं ग्रामपंचायतला काय आहे आपल्या सरपंचाला काय आहे ग्रामपंचायतच्या की बाबा त्यांना पहिले 2 वर्ष ठराव आणता येत नाही पदावरून दूर करायचा. म्हणजे तो सरपंच शपथ घेतल्यापासून पहिल्या बैठकीपासून 2 वर्ष पर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणता येत नाही त्यांना पदावरून दूर करता येत नाही. किती पहिले 2 वर्ष बरोबर आहे का नाही. म्हणजे पहिले 2 वर्ष त्यांना पदावरून दूर करताच येत नाही म्हणजे अविश्वास ठराव आणता येत नाही पहिले 2 वर्ष. आणि त्याच्यानंतर तो ठराव फेटाळला म्हणजे समजा बहुमत नाही भेटलं त्यांना
समिती म्हणजे सदस्याचं बहुमत नाही आणि ग्रामसभेचं बहुमत नाही भेटलं, साधं बहुमत, तर त्या दिवसापासून काय होईल की ते ठराव पारित झाला नाही ना. पारित झाला तर काय बरावरून दूर होईल, पदावरून दूर होतील. पारितच नाही झालं तर काय करायचं मग? पहिला मांडता येत नाही किती वर्ष? 2 वर्ष. मग 2 वर्षांनी मांडला पण तो पारितच झाला नाही तर पुन्हा काय होईल? मग पुन्हा काय कंडिशन असेल? बरोबर आहे की नाही? पुन्हा मांडता येणार नाही ना. हा 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 पहिल्या म्हणजे सरपंच झाल्यापासनं 2 वर्ष मांडताच येत नाही. जर तो 2 वर्षांनी मांडला आणि नंतर फेटाळला म्हणजे पारित नाही झाला ठराव, अविश्वास ठराव, तिथून पुन्हा 2 वर्ष मांडता येत नाही. बरोबर आहे का नाही? आणि ग्रामपंचायतचा कार्यकाळ 6 महिने राहिलेला असताना मांडता येत नाही. म्हणजे 3 कंडिशन कळायला ना. पहिले 2 वर्ष मांडता येत नाही, एकदा अविश्वास ठराव फेटाळल्यावर म्हणजे पारित न झाल्यावर पुन्हा 2 वर्ष मांडता येत नाही, आणि ग्रामपंचायत टर्म म्हणजे काळ 6 महिने राहिल्यावर मांडता येते. म्हणजे सरपंचाच्या पूर्ण कारकिर्दीत त्याच्या 5 वर्षाच्या 2च वेळेस ठराव मांडता येतो. असं क्वेश्चन येतात बरं का. किती? 2च वर्ष मांडता येतो. 2च वर्ष, 2 पेक्षा जास्त नाही. हा 2च वर्ष मांडता येतो, पूर्ण टायमिंग करू नये. 2 वर्ष मांडता येतो, कळालं ना? पहिले 2 वर्ष नाही, फेटाळल्यावर पुन्हा 2 वर्ष नाही, आणि 6 म्हणजे अगोदर नाही झाला. ते त्याच्यानंतर मग आता ठराव आला ना, ठराव सरपंचाचा पदावरून दूर करायचा. आता सरपंचाला, उपसरपंचाला आणि सदस्याला, आता उपसरपंच आणि सरपंच दोन्हीसाठी लागू आहे बरं का. सरपंचच नाही याच्यामध्ये, उपसरपंच हीच प्रोसिजर आहे. उपसरपंच हे पद आरक्षित नाही, त्यांना आरक्षण नाही, तरी पण अविश्वास ठराव दोघात सेम आहे. सरपंचाचा आणि उपसरपंचाचा मी सांगितलं अविश्वास ठराव सेम आहे, सेम प्रोसिजर आहे. पण सरपंच पद आरक्षित आहे का? नाही. हा, आपलं उपसरपंच उपसरपंच नाही, म्हणजे उपसरपंच पद आरक्षित नाही, कोणालाही करता येतं, महिला असेल, अनुसूचित जाती जमाती कोणी असेल. पण सरपंचाचं पद आरक्षित आहे, उपसरपंच नाही, पण ठराव दोघाला सेम आहे. पदावरून दूर करायची प्रोसिजर सेम आहे दोघांना. आता हे झालं. आता समजा आता राजीनामा कोणाकडे देणार सरपंच, आपण पाहिलं कोणाकडे, मग त्यांना आपण पदावरून दूर करू शकतो. सरपंचाला आता हे पदावरून दूर केलं त्यांना, पण त्यांना पदावरून काढूनच टाकायचं. कोणाला अधिकार असेल? पदावरून त्यांना राईट काढून टाकायचे. नाही, तहसीलदार नाही, शासना संबंधित नाही. इकडं पदावरून दूर करण्याच्या वेळेस कसं असतंय, म्हणजे आपले जे राज्य शासनाचे सरकारी कर्मचारी आहेत ना, तहसीलदार असतील, कलेक्टर, ह्यांचा संबंध कुठे येतो? प्रोसेसमध्ये येतो, प्रोसेसमध्ये. पण त्यांना पदावरून दूर करायचंय, नेमणूक करायची त्यांची, त्यांना सगळं साईड बाय साईड काहीतरी काम द्यायचं काम त्यांचंच असतं. तर आपण राजीनामा बघितला, पदावरून दूर बघितलं, पण त्यांना पदावरून काय दूर करायचंय अचानकच, ठराव बिराव काही नाही, ही प्रोसिजर असेल ना, मग त्या अधिकार कोणाला असेल? कोणाला असेल? थोडक्यात आता तहसीलदारांचं नावच नको, तहसीलदार नाही, कलेक्टर कोणीच नाही. ठीक आहे, सभा हो पंचायत समितीला असेल का जिल्हा परिषदला असेल, पण आपण राजीनामा कोणाकडे देतो ते? बरोबर आहे, कोणाकडे? पंचायत समिती सभापतीकडे. मग सभापती का नाही त्यांना दूर करीत पदावरून? मग आता ग्रामपंचायत नंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत डायरेक्ट उडी का जिल्हा परिषद मध्ये एक सर आहे ना पंचायत समिती, पंचायत समिती दूर करीत का जिल्हा परिषद? त्यांना पदावरून कोण दूर करेल? काय वाटतंय? पंचायत समिती, जिल्हा परिषद. आता पदावरून दूर करण्याची प्रोसिजर एवढी सोपी नाही. हा, एवढी सोपी आहे का त्यांना पदावरून दूर करायची प्रोसिजर? नाही ना. कोणाला अधिकार असेल? कसं करायचं? असं कंपॅरिझन थोडा विचार करून अभ्यास करायचा. म्हणजे आपल्याला काय वाटतं, एक्झाममध्ये असंच करायचा, सगळा अभ्यास कोणाचा होत नसते, काहीतरी आठवत नसते, मग असं काहीतरी लॉजिक लावायचं असते, ह्याचा रेफरन्स ह्याला द्यायचा असतो. समजा आता सगळा अभ्यास लक्षात राहत नाही, कोणाच्याच राहत नाही, काहीतरी एक्झाम कन्फ्युजन होतं, मग आता रेफरन्स लावायचा, असं असं असेल, असं. हा हा, तोच तसंच असणार, तसंच असेल ना काहीतरी. मग आता नाही, ह्याच्यामध्ये एक वेगळी कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये तर काय होतं, सरपंचाला, उपसरपंचाला, सदस्याला पदावरून दूर करायचं काम करते स्थायी समिती, जिल्हा परिषदची स्थायी समिती. ना जिल्हा परिषद सभापती करतो, ना उपसभापती. इकडचा पंचायत समितीला काहीच अधिकार नाही, जिल्हा परिषद अध्यक्षाला काय अधिकार नाही. कोणाला आहे? स्थायी समिती. आपण आता जिल्हा परिषद समित्या बघू,
स्थायी समिती, पशुसंवर्धन समिती, पाणी पुरवठा समिती, बांधकाम समिती, ह्या समित्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची समिती जिल्हा परिषदेची कोणती? स्थायी समिती, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची. तर त्या समित्या आपण नंतर बघणार आहोत. पण आता काय लक्षात ठेवायचं की त्यांना डायरेक्ट पदावरून दूर करायचंय. कोण करेल? स्थायी समिती. त्यामध्ये आपण कोण कोण आहे, सचिव कोण आहे, अध्यक्ष कोण आहे पण बघणार, सदस्य किती, सगळं बघणार. एवढं लक्षात ठेवायचं. आता विधानसभा आपलं सरपंच, आपलं ग्रामपंचायत विसर्जित कोण करतं? राज्य शासन. काय करतं? विसर्जित ग्रामसभा कोण करतं? ग्रामपंचायत, राज्य शासन. आणि सरपंचाला, उपसरपंचाला, सदस्याला पदावरून दूर कोण करतं? जिल्हा परिषद स्थायी समिती. हो, डायरेक्ट पदावरून. म्हणजे समजा पण का करतील ते पण, आता पदावरून का दूर करायचं बाबा? त्यांनी काय, आता समजा सरपंच चांगलं काम करतायत, सदस्य करतायत, उपसरपंच करतायत, मग अशा वेळेस पदावरून दूर करता येईल का त्यांना? म्हणजे आवेष्टराव माणूस होता, आपण त्याला काय कारण द्यायची गरज नाही. आवेष्टराव कसा आहे, आता अर्ध्या सदस्यांचे असणार. हा, समजा आता बहुमत आहे 9 लोकांचे ना, 5 त्यांचे, समजा 4 यांचे. मग ह्यांना काय वाटलं, त्यांनी फोडले सदस्यांचे, पक्षाच्या, सरपंचाच्या पक्षातले. त्यांना काय वाटलं, समजा आता सरपंच झाला, 5 कोणाच्या बाजूनी सरपंचाच्या, 4 कोणाच्या बाजूनी. आता काय होतं माहितीये का, आता त्यात हे सरपंच झाल्यामुळे आता काय व्हायला माहितीये का, ज्याचे एखाद्याचे 9 सदस्य जरी आले तरी सरपंच त्या वेगळा आहे. आता सरपंच त्यांचा असं काहीच नाही. समजा एखाद्या गावात 2-3 पार्ट्या आहेत, तर एका पार्टीचे आले सदस्य 9 पैकी 9, सरपंचाला दुसऱ्या पार्टीचा, तरी काय फरक पडणार आहे का? मग ते काय करणार, पहिलं काम काय करणार, 2 वर्ष झाले की उचलायचं बघणार, सरपंचाला पाठवायचे, असं होणार. ते आणणार ना, मग ह्याने किती चांगलं काम करू द्या, त्याच्यामध्ये काहीतरी आडकाठी घालणार, काम करू देणार नाही त्याला, मग असं करणार. पण जर आता समजा सदस्य 5 आले ह्याचे सरपंचाचे आणि ह्यांचे 4 आले, तर हे 4 वाले काहीतरी काड्या करीत बसणार ना, काम सगळं चालू द्यायचं नसतं. विरोधी पक्षात काय काम असतं, चांगलं केलं तरी टीका करायचं, वाईट केलं तरी टीका करायचं. मग 4 काय करणार, ह्यांच्या सदस्याला फोडणार, एक दोघांना, तुम्ही इकडे या, आवश्यकता राहून आम्ही तुम्हाला उपसरपंच करतो, सरपंच करतो, पण ह्याला ठेवायचं नाही असं म्हणले ते. मग ते तिकडे सदस्य फोडणार, मग ते ठराव पारित करणार, मग ती पूर्ण सेटिंग लावणार ग्रामपंचायतची. मग ते असं त्यांचं कामच असतं, फोडाफोडीचं राजकारण आपल्या महाराष्ट्राला खूप महत्त्वाचं झालंय. मग त्याच्यासाठी आवेष्टरावासाठी कारण द्यायची गरज नाही, काहीच नाही, कोणी आणू शकतं. पण पदावरून दूर करायचं अचानक, तर त्याला कारण पाहिजे, असं करता येत नाही. मग काहीतरी गैरवर्तन असेल, तो कामच चांगला करीत नसेल, त्याने भ्रष्टाचार केला असेल. हो, का करत असतील विसर्जित? आता शासनाच्या मनाला विसर्जित करायचं काय असतं? इतकं शासनाला तेवढा टाइम नाही की खाली इतकं डोकवायला खालच्या पातळीपर्यंत. तरी पण वाटलं की बाबा एक मोठी ग्रामपंचायत, आता सगळ्यात मोठी ग्रामपंचायत कुठली, मला वाटतं यांची सोलापूर जिल्ह्यातच आहे. हा, अकलूज. अकलूज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकलूजची. हो, ती ग्रामपंचायत आहे. मग त्या ठिकाणी राज्य शासन हस्तक्षेप करू शकतं ना, जर त्या ग्रामपंचायत बजेटच चाललं एक नगर परिषद इतकं, तर एखादा स्थानिक नेता असेल तिथला, किंवा मला याचं वर्चस्व पाहिजे, करा काहीतरी विसर्जित, शासनाला सांगा, असं होऊ शकतं ना. असं मग त्यासाठी पण काय पाहिजे, शासनाला काहीतरी कारण पाहिजे ना, नाही तर पुन्हा न्यायला जाय बसलेत ना सदस्य, आता सरपंच ते. हा, ठोस कारण पाहिजे. हा, ग्रामपंचायतला नसते, कोणी कुठेही फिरू शकतो, काय होऊ शकतो. पक्षही नसतात आणि तरतूद पण नाही त्या घटनेत. हा, आणि त्याचं कसं आहे माहितीये का, आणि त्या कायदा पण केला ना आपला पक्षाचा, लोकलला लागू नाही तो कायदा. आता ह्यांचा कधी लागू केला, ह्यांना सगळी प्रोसिजर ही आपले पक्षच नसतात. हा, नाही असं नाही, बरोबर आहे, पक्ष नाही, पक्ष लेवल खाली येत नाही, एकटा पण लढू शकतो, अपक्ष. बरोबर, अपक्ष मी माझी एक संघटना तयार करू शकतो, माझे नवे उमेदवार तयार करू शकतो मी, आणि मग काय करणार, शेवटी निवडणूक आयुक्त असतात नको तो म्हणून काम करता शेतदार म्हणतो. ते काय मित्र उभा राहिले, त्यांचा एक पक्ष झाला, एक संघटना झाली, ह्यांची वेगळी झाली, असे किती असू शकतात. हा, बरोबर आहे. मग काय होतं, तर ग्रामपंचायत पण विसर्जित करायला कारणे पाहिजे, ते मग ठोस पाहिजे, चांगली कारणे पाहिजे. जसं सदस्याला आपलं उपसरपंचाला, सरपंचाला पदावरून दूर करायला पण कारण पाहिजे, पण अविश्वास नाही कारण पाहिजेत का? नाही. मग कारण काय असतील, तर बाबा कामच करत नाही, कर्तव्यात काम चुकारपणा केला, कर्तव्य दिरंगाई, दप्तर दिरंगाई एक शब्द आहे,
म्हणजे तो प्रशासन जो आहे ग्रामपंचायत चांगलं चालत नाही, नियमाला धरून चालत नाही, बरोबर आहे की नाही. नाहीतर त्या ग्रामपंचायतचे अर्धे सदस्य रिकामीत भरलेच नाहीत, त्यावेळेस मग राज्य शासन ते एक अधिकार आहे, वेगळा सेपरेट अधिकार. पहिला कोणता, सदस्य अध्यक्ष सरपंच काहीच काम करीत नाहीत, म्हणजे कर्तव्य कसूर केली त्यांनी, दप्तर दिनागाई केली, त्यांनी भ्रष्टाचार केला, हे कारण झालं विसर्जित करायचे आपलं ग्रामपंचायत. आणि दुसरं एक कारण आहे की त्या ग्रामपंचायतचे निम्मे सदस्य रिकामीत, म्हणजे पदं भरलेच नाहीत. समजा 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे, तर 4 किंवा 5 सदस्य पदे रिकामीत, मग त्यावेळेस राज्य शासन काय करतं, विसर्जित करतं. राहतात ना, समजा कोणी राजीनामा दिला, कोणाचा मृत्यू झाला, कोणी आजारी झालं मग राजीनामा दिला, तर अशी तरतूद नाही तिथं ग्रामपंचायत लगेच सदस्य भरायचा. हा 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 म्हणजे समजा कोणाचा मृत्यू झाला, आता मला काय वाटलं की मला राजीनामा थांबायचंच नाही, तर काही राजीनामा दिला, काहीचा मृत्यू झाला, असे मग पद रिकामी झाले ना, एक झाले, हा त्यांचं इलेक्शन होत नाही नंतर, आणि असली तर तरी कोणी घेत नाही. बरोबर आहे की नाही. मग घ्यायचं असेल तर मग ते खूप वेळ लागतो. मग अशा वेळेस कंडिशन आहे सांगितली आपल्याला कायद्यामध्ये त्या, की बाबा अर्धे सदस्य रिकामे असतील किंवा जागा त्यांच्या रिकाम्या असतील तर मग विसर्जित करता येते सरपंच आपलं ग्रामपंचायत. आणि मग इकडं सदस्य उपसरपंच सरपंचाला काय, त्यांचं तेच काम, काय कर्तव्यात कसूर केलास, दप्तर दिनागाई केलास किंवा भ्रष्टाचार केलास, त्यांना पदावरून कोण दूर करणार, जिल्हा परिषद स्थायी समिती. हे डायरेक्ट क्वेश्चन येतात, असं लक्षात ठेवायचं. हे जे पंचायत राज आहे का नाही, ह्याच्यावर कसं असतं, एवढं डिटेलमध्ये काय क्वेश्चन येतात, पण लिमिटेड सोर्स आहे. आता एवढं जर अभ्यास केला तर बाहेर क्वेश्चन जातच नाही. हां, फिक्स क्वेश्चन असतात. त्यामध्ये काय असतं, एक बहुमत विचारतात, आरक्षण किती विचारतात, कार्यकाळ विचारतात, असं मग सरपंचाला. हां आता काय व्हायला माहिती आहे का, आता कंबाईनला पहिलं काय होतं, जास्त क्वेश्चन येत नव्हते पंचायत राजचे, आता 3-4 क्वेश्चन आले 1-2 वर्षापासून. आता 15 मार्क्सला गेले ना पॉलिटी, त्याच्यामुळे 3-4 क्वेश्चन कंपल्सरी पंचायत राजचे असतात. आता मागच्या कंबाईनला क्वेश्चन आलता की सरपंचाचे कार्य कोणते, हा सरपंचाचे कार्य सांगायचं राहिले ना, हा सरपंचाचे कार्य कोणते, आता बरं झालं ते पॉईंट, काय काय कार्य असतील सरपंचाचे कार्य राहिले, कार्य काय असतील ते तर झालंच. मग सदस्य समन्वय राखायचा, कामात समोर राखायचा, शांतता, ते झालंच. हां दुसरं काय, आता ग्रामसभा असते, ग्रामसभेचं अध्यक्षस्थान बसवायचं. अर्थसंकल्प माहिती ना, नाव ऐकले ना, बजेट. मग आपल्या पूर्ण ग्रामपंचायत बजेट कोण तयार करतं, सरपंच तयार करतो. त्याला मंजुरी कोण देतं, नाही वरचे पण देतात, पण ग्रामपंचायत लेवलला पण मंजुरी ग्रामसभेची लागते मंजुरी. समजा सरपंचाने अर्थसंकल्प तयार केला त्या वर्षाचा, सदस्य त्याला मंजुरी देणारच, त्याच्यानंतर ग्रामसभा पण मंजुरी देते त्याला, मग तो अर्थसंकल्प ग्रामसभेत मांडायचा. ग्रामसभेत मंजुरी भेटल्यानंतर तो अर्थसंकल्प कुठं पाठवणार, मग पंचायत समितीकडे. पंचायत समितीमध्ये अर्थसंकल्प गेल्यानंतर पंचायत समितीला 2 महिन्यामध्ये तो मंजूर करावा लागतो. समजा पंचायत समितीला म्हटलं मला आम्हाला वापस पाठवायचा नाही किंवा मंजूर द्यायची नाही, लिमिट की 2 महिन्याची, 2 महिन्यामध्ये पंचायत समितीला तो अर्थसंकल्प मंजूरच करावा लागतो, दुसरं काहीच नाही. तिथे करावा लागतो म्हणजे करावा लागतो, मंद नाही त्यांना, तो आपोआप मंजूर होणार. मग जसा तो केलाय तसा मंजूर झाला, फक्त 2 महिने. जसं आपण धनविधेयक बघितलं होतं, राज्यसभेत किती दिवस ठेवतं राज्यसभा, अडवून ठेवते किती दिवस, 14 दिवस. मग 14 दिवशी काय होतं, मग 15 दिवशी काय होतं, ते जसं लोकसभेने मंजूर केलं तसंच तुम्ही काय करा. हां तसा ग्रामपंचायत अर्थसंकल्प पंचायत समिती जास्तीत जास्त 2 महिन्यासाठी अडवून ठेवते. 2 महिन्यानंतर त्यांना तो मंजूरच करावा लागतो, नाहीतर तो ग्रामपंचायतीने मंजूर केल्यासारखा मंजूर होतो. बरोबर. हा काय केला असेल असं आता प्रत्येक वेळी विचार आलाच पाहिजे. हा पंचायत समितीला अडवून ठेवायचं आहे, कारण का आता कसं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ह्यांचे कार्य काय आहेत, खालचे कार्य कोणते आपण पाहिले, कोणते कार्य आहेत की गावात सुशासन चांगलं चालावं, पाणीपट्टी वगैरे, हे काही एवढी मोठी कार्य नाहीत. पण ते राजकारण ग्राम लेवलला होऊ नये एवढं मोठं, कारण जर खेड्यांचा विकास झाला तर म्हणजे अगोदर काय होतं, खेड्यांचा विकास झाला तर काय होतं, महात्मा गांधी खेड्याकडे का चला म्हणत होते, त्यांना त्यावेळेस समजलं होते की बाबा खेडे सुधारल्याशिवाय अख्खा बाबा कम्युनिटी सुधारणार नाही. त्याच्यानंतर मग विकेंद्रीकरण म्हणजे काय, डिसेंट्रलायझेशन म्हणून काय केलं, तर पहिला विकास
कोणती योजना कुठं राबवायची पहिली खेड्यामध्ये, खालून वर, वरून खाली नाही, खालून वर. ते कोणी सांगितलं? ज्याला जसं पाहिजे त्याला तसं. बलवंतराव मेहता समिती होती ना, पहिली स्थापन केली ना आपण, सांगितलेलं 1957ला. ती बलवंतराव मेहता समितीने काय केलं, लोकशाही विकेंद्रीकरण हे त्यांच्या अहवालाला त्यांनी शीर्षक दिलं. काय करा, आणि लोकशाही विकेंद्रीकरणालाच नंतर नाव काय पडलं, पंचायत राज. म्हणजे जी काय योजना असेल ती पहिली ग्राम लेवलला राबवायची. दारिद्र्याची असेल, बेकारी दूर करायची असेल, लोकांना संघटित करायचं असेल, पशुपालन असेल, कृषीचे असेल, कोणतेच नसेल, पहिला विकास खेड्यात झाला पाहिजे, नंतर सर्व राष्ट्राचा विकास होईल. लोकशाही विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन, बरोबर आहे का? मग पंचायत समिती आडून ठेवून तिथं काय मोठं राजकारण होणार आहे का? विकास तर खेड्याच होणार, ते का राज्य आहे का? नाही ना. तेवढे अधिकार नाही त्यांना, मग तेच कारण आहे किंवा खेड्यांनी पहिला त्यांचा विकास करावा, बरोबर आहे का नाही? त्यामध्ये कोणती कामं आहेत, मग कृषीची काय कामं आहेत आपण, आता असं नकोय. म्हणजे इतक्या स्थानिक लेवलला जर एवढे मतभेद वाढले तर वरचं काय होईल? म्हणजे खालचेच आपण काय म्हणतो, पाया जो आहे तोच विस्कळात बिल्डिंग राहणार आहे का व्यवस्थित? बरोबर आहे का नाही? मग एवढे अधिकार त्यांना नकोच, हे कायदा करतानाच ठरवलं असेल त्याच वेळेस की नको अधिकार दे. कारण जर ग्रामपंचायत एकदम खालच्या लेवलला आहे, त्यांचा जर विकास नाही झाला पुन्हा काय होईल? कोणती योजना राबवताना काय करतात, कुठं असते पहिली योजना? पहिल्या अगोदर खेड्याकडे मोदींनी काय केलंय, पहिली खेडे सुधारले. प्रत्येक किती योजना आणल्यात आता. पहिली तर आपलं स्वच्छ भारत ग्रामीण अभियान, त्यांची टर्म आलेल्या ते चालू केलं. स्वच्छता 2014ला, हा, पुन्हा शहरी केलं, हो, रोड असं केलं. त्याच्यामुळे मग ते हस्तक्षेप नको. मग आता ह्यांची कामच काय, स्वच्छता असेल, गावामध्ये स्वच्छता राखायचा, स्वच्छ पेयजल पुरवठा असेल, दिवाबत्ती असेल, म्हणजे गावामध्ये लाईट असेल, रोड असतील गावाचे. आता दुसरी गोष्ट, आपली सरपंचाची कामं राहिली ना, ते काय काय सांगितलं त्यांनी, काय करायचं, अंदाजपत्रक तयार करायचं, ते मंजूर करून घ्यायचं ग्रामाला सगळे कोण. पुन्हा त्याच्यानंतर त्यांचा अधिकार वर्ग जो असेल ग्रामपंचायतचा त्यांच्यावर देखील ठेवायची, प्रत्येक समितीचं अध्यक्षस्थान बसवायचं. त्याच्यानंतर मग जो आपलं हे आहे देखरेख ठेवायचं, ते झालंच. अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा, बरोबर नाही? त्याच्यानंतर पूर्ण ग्रामपंचायत कार्य आहे, कार्य म्हणजे प्रत्येक कार्याची अंमलबजावणी सरपंचच करतो. जसं मुख्यमंत्री असेल इकडं, त्याच्या अंडर ग्रामसेवक असतात, आपण बघू नंतर, ग्रामसेवक असतो, सचिव असतो. मग ग्रामपंचायतचं सगळं अर्थसंकल्प आहे तो तयार करतो, आणि त्याचा तो हात कोणाच्या ताब्यात असतो, ग्रामसेवकाच्या. बघा, अर्थसंकल्पाची वाटणी करायचं काम कोण, ग्रामसेवकाच्या ताब्यात असतो तो, पण खरं काम कोण करतो, सरपंचच. मग सभेचं अध्यक्षस्थान बसवायचं असेल, अर्थसंकल्प तयार करायचा असेल, त्याच्यानंतर मग असे बरेच कार्य आहेत, पण ते नंतर आपण हळूहळू बघू. त्याच्यानंतर मग आता दुसरं काय होतं, आपला एक मुद्दा राहिला होता कोणता, हा तर तो झाला त्याचा. तर आता लाईट नाही, मग आपले PDF नाही थांबायचं का? बरं, ठीक आहे, थांबू. आता समजलं ना, एवढं सांगितलं ना?